मित्रांनो, तुम्ही कहाणी ऐकली मी मावशीची पुच्छी चाटली, ही तुम्ही कहाणी ऐकली. पण त्याच्यानंतर काय आमच्यात घडलं हे तुम्हाला कळावं म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी दुसरा पार्ट घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, कंटिन्यू तुम्ही हेडफोन घालून ठेवा, कारण या कहाणीमध्ये असा खतरनाक असा सीन आहे. खूप भारी तुम्हाला वाटेल मित्रांनो ऐकायला. डायरेक्ट तुम्हाला कहाणीवरती नेतो. तुम्हाला तर माझी ओळख सांगायची गरजच नाही, मी त्यावेळेस सांगितलेलंच आहे. माझी ओळख आहे पप्या. मित्रांनो, चला मावशीची कहाणी तुम्हाला मी सांगतो. त्या दिवशी रात्र तशीच गेली, पुच्छी चाटण्यात रात्र गेली. पण दुसऱ्या दिवशी मला मावशीच्या तोंडाकडे बघायची लाज वाटू लागली. मी मावशीच्या तोंडाकडे पाहण्यात मला खूप लाज वाटायची, पण मावशी माझ्याकडे बघून हसायची. पण मला लाज वाटायची तिच्या चेहऱ्याकडे बघायला. पण त्या दिवशी मग काका आले. काका आल्यावरती जेवण वगैरे झालं. काका 2 दिवस गेले नाहीत. मग मी एकटाच झोपायचो. पण माझ्या स्वप्नात मावशीची सारखी पुच्छी दिसायची. मावशीची पुच्छी दिसायची. मग मी माझा बारीक हत्यार धरायचो आणि बोटांनी हलवायचो, बारीक बोटांनी. 2 बोटात माझा हत्यार बसेल तेवढं 8वीला मी होतो. त्यामुळं मी 2 बोटाने आपलं हत्यार हलवायचो आणि आयुष्यात मी पहिल्यांदा माझा हत्यार हलवायचो. पण मला काही कळत नव्हतं की नेमकं हलवून काय करतात ते. मी नुसतं आपला हात माझा डायरेक्ट चोळायचो, हलवायचो. रात्र 2 दिवस मी तशीच घालवली. मग तिसऱ्या दिवशी काय झालं, काका पुन्हा एकदा ड्युटीवरती गेले आणि मी मावशीला जेवण केलं आणि मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपायला गेलो. तर तेवढ्यात मावशी माझ्या रूममध्ये आली व मला म्हटली की आज नाही का यायचं माझ्यापाशी झोपायला. तर मी म्हटलं येतो. मित्रांनो, मला मावशी तशी म्हणतात. मी पटकन माझ्या बेडवरनं उठलो आणि तिच्यासोबत चालायला लागलो. मावशीने मला नेलं व मला म्हटली की ये म्हणजे झोपायला गेलो. तेव्हा मी मावशीपासून थोडंसं लांब सरकून झोपलो आणि मी माझ्या डोक्याची उशी काढली आणि आमच्या दोघांच्या मध्ये ठेवली. मध्ये ठेवल्यावरती ही मावशीने पाहिलं व मावशी मला म्हणली, का रे आज नाही का करायचं? मी म्हणलं काय? ती म्हणली, त्या रात्री आपण जसं केलं तसं आज पण नाही का करायचं? मी म्हटलं की नको, नाही का, मला ते बरोबर नाही वाटत. मावशी म्हटली, काय नाही बरोबर वाटत, असं चांगलं असतं ते केलेलं. ये ना, मला खूप भारी वाटलं त्या दिवशी रात्री, आपण तसं करूया. मग मी म्हटलं चालतंय चल, मला पण मज्जा आली. पण मी म्हटलं तू खवळशील म्हणून मी काहीच बोललो नाही. मावशी मला म्हटली चल पटकन कपडे काढ. मग मग मी म्हटलं तू काढ ना आधी. तर मावशीने पटकन साडी काढली, ब्लाऊज काढले, ब्रा वगैरे, चड्डी बिड्डी सगळं काढून टाकलं. मी पण माझे कपडे बिपडे काढले आणि मी तिच्या अंगावरती जाऊन झोपलो. अंगावरती झोपताच मी पुन्हा एकदा मावशीच्या पुच्छीवरती गेलो. मावशी म्हणली आज पुच्छी नाही चाटायची. मी म्हटलं मग आज? मग मावशी म्हणली आज आपण नवीन काहीतरी करू. तिने माझं बारका बुल्ला म्हणजे छोटासा बुल्ला ते घेतला हातात आणि मला म्हटली तू आज झोप. मी पालथा झोपलो आणि तिने माझा बुल्ला घेतला आणि माझा बुल्ला हलवू लागली 2 बोटाने बुल्ला हलवता डायरेक्ट तिने तोंडात घेतला आणि जसं लहान मुलं किंवा लहान बाळ जसं लॉलीपॉप चोखतं तसं माझी मावशी माझा बुल्ला असं चोखत होती. मला खूप भारी वाटायला लागलं, आनंद वाटू लागला. मावशी मला म्हणायची खूप भारी वाटते ना? मी म्हटलं हा. मावशीचा एक हात माझ्या खालच्या बारक्या गोट्यांवरती आणि दुसरा तो हात माझ्या छातीवरती फिरवत होती व तिचा बुल्ला तिच्या तोंडात होता आणि ती माझा बुल्ला तोंडात घेत होती. मला खूप भारी वाटू लागलं. मावशी मला म्हटली मज्जा येते का? मी म्हटलं हो, खूप मज्जा येते, तू अजून तोंडात घे. मला म्हटली हो. तिने पट्टपाचा तोंडात घेऊन माझा बुल्ला ओला केला. माझा बुल्ला ओला करताच मावशी मला म्हणली अजून तुला एक गंमत आणि आपण चांगला खेळ खेळूया. मी म्हटलं बरं. मावशी हळूच उठली आणि 2 टांगड्या फाकून माझ्या बुल्ल्यावरती बसायला गेली. बसताच क्षणी माझा बुल्ला तिच्या पुच्छीच्या दारावरती तिने ठेवला. पुच्छीच्या दारावरती ठेवताच माझा 2 म्हणजे आपल्या बारक्या करंगळी एवढ्या बोटाचा, अंगठ्या एवढ्या बोटाचा माझा बुल्ला तिच्या पुच्छीच्या दारावर ठेवला आणि कचकन माझ्या बुल्ल्यावरती बसती. माझा बुल्ल्यावरती बसतात माझं कातडं मागं सरलं. मी ओरडलो मावशी. मावशी मला म्हणली काही नाही होत, शांत झोप. आणि मग माझा बारका बुल्ला तिच्या पुच्छीत गेला. बारका बुल्ला पुच्छीत जातात तिला काहीच कळलं नाही, कारण माझा बारका बुल्ला होता त्यावेळेस मी 8वीला होतो. माझ्या बुल्ल्यावरती बसून ती हळूहळू खेळू लागली. हळूहळू खेळता तिने 10-15 मिनटं तशीच माझ्या बुल्ल्यावरती बसून उड्या हाणायची आणि हळूच ओरडायची आ ऊ आ आ आ आ आ. मग मी मावशीची गांड चोळायचो, बॉल चोळायचो. मावशी मला किस करायची. मावशी मला म्हणली मी आता खाली पडते, तू माझ्या अंगावरती झोप. मावशी खाली पडतात मी तिच्या अंगावरती झोपलो आणि माझा बुल्ला तिच्या दारावरती ठेवला आणि असं तिला गुदगुल्या करू लागलो.
पुन्हा मावशीला मजा येऊ लागली. मग मी बुल्ला काढतो. मावशीला म्हणलं मी माझा बुल्ला काढतो आणि माझी बोटं तुझ्या पुच्छीत घालतो. मावशी म्हणली बरं ठीक आहे. मी माझी बोटं दोन्ही खाली वाकलो आणि मावशीच्या पुच्छीत बोटं घातली आणि जशी ड्रिल मशीन चालते तसं मी खचा मावशीच्या पुच्छीत बोटं घालू लागलो. चारी बोटं मावशीच्या पुच्छीत होती. मावशी जोरात ओरडायची आ आ आ आ आ आ जोरात. मावशीचं पाणी बाहेर आलं. पाणी बाहेर येतात. मावशी म्हणली पाणी प्यायचं नाही का? मी म्हणलं पिणार ना, मला खूप आवडतं. मग मावशीचे पुच्छी पुन्हा एकदा सुंदर अशी जिभेने चाटून घेतली व मावशीला म्हटलं माझं पण पाणी बाहेर काढ ना मावशी. मावशी मला म्हणली ठीक आहे. मावशीने माझा बुल्ला हातात घेतला आणि खळा हलवू लागली. तोंडात घ्यायची हलवायची. मला अचानक गुदगुल्या व्हायला लागल्या. मावशीला म्हणलं मला गुदगुल्या होत्यात. मावशी म्हणली थांब. मावशीने खसा माझा बुल्ला हलवला आणि खळकन बाहेर पिचकारी मारली. पिचकारी मारतात तसंच मावशीच्या डायरेक्ट तोंडामध्ये पिचकारी गेली. मावशीच्या तोंडात पिचकारी जातात. मावशीने पुन्हा बुल्ला माझा चाटून स्वच्छ केला आणि आयुष्यात माझं पहिल्यांदा तिथं पाणी गळलं. मित्रांनो, कशी वाटली माझी स्टोरी तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला कळवा. धन्यवाद.